कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पाच राज्यात निवडणूक निकालांनंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय, तर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अन्न पदार्थांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय, तर पुण्यात प्रस्तावित पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईत 17 मे ते 30 मे या कालावधीत 4 मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद असतील. अटलांटिक महासागरात एका क्रूझवर व्हंटा व्हायरसचा उद्रेक झाला असून 3 मृत्यू झालाय. तर तमिळनाडू निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या अभिनेता थलपथीनं त्याची सर्वाधिक संपत्ती ही FD मध्ये गुंतवली आहे. सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाला ICC कडनं गुड न्यूज मिळालेली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 6 मे वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर 5ही राज्यांमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. भाजपनं बहुमत मिळालेल्या पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर आसाममध्ये JP नड्डा यांना पर्यवेक्षक म्हणून नेमलेले आहे. तमिळनाडूत अभिनेते विजय यांच्या VTKला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, पण बहुमतानं हुलकावणी दिलेली आहे. त्यांना 108 जागा जिंकता आलेल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी अण्णा द्रमुक आणि काँग्रेसची TVKची बोलणी सुरू आहे. दुसरीकडे थलपती विजय यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय, तर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे राज्यपाल कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आता शक्यता वाटतेय. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीनं म्हणजेच UDFनं बहुमत मिळवलंय. मुख्यमंत्री पदासाठी विरोधी पक्षनेते VD सतीशन, ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला आणि काँग्रेस समितीचे सरचिटणीस व खासदार KC वेणुगोपाल यांची नावं शर्यतीत आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत NDAने बहुमताचा 16 आकडा पार केलाय. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकलेल्या ऑल इंडिया NR काँग्रेसचे नेते रंगासामी हे मुख्यमंत्री होऊ शकतात. जर असं झालं तर ते 5व्यांदा मुख्यमंत्री होतील. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना दिलासा मिळाल्याची. महाराष्ट्र सरकारनं अन्न पदार्थांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडनं यापुढे कोणत्याही प्रकारचा परवाना प्राप्त करण्याची आवश्यकता राहणार नाही. नवीन आदेशानुसार तेल, बिया, तेल, तांदूळ, गहू आणि त्यापासून बनवलेली उत्पादनं जसं की रवा, मैदा, गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरी, साखर, गूळ, डाळी, खाद्यतेल, कांदे आणि बटाटे यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना यापुढे परवाना मिळवण्याची आवश्यकता नसेल. 2016 मध्ये व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अत्यावश्यक वस्तूंसाठी परवाना आवश्यकता संपुष्टात आणली होती. मात्र डाळींच्या किमती वाढल्या, त्यामुळे 2022 मध्ये राज्यांना गरज भासल्यास पुन्हा परवाना पद्धती लागू करण्याचे अधिकार देण्यात आले होते. यानंतर 3 वर्षांनी डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पुरवठा विभागानं परवाना बंधनकारक केला आणि या निर्णयानंतर व्यापारी वर्गानं विरोध दर्शवला होता. शेवटी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी पुरवठा विभाग सचिवांची भेट घेतली होती. त्यात झालेल्या चर्चेनंतर आता व्यापाऱ्यांना दिलासा मिळालाय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहणाबाबत. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठी सरकारकडनं हालचाली सुरू झालेल्या आहेत. जमिनींच्या भरपाईपोटी एकेरी सरासरी 2 कोटी रुपये सरकारकडनं दिले जात आहेत. याबाबतची घोषणा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला विमानतळावर नोकरी दिली जाईल. शेतकऱ्यांकडनं घेतलेल्या जमिनीच्या 10% विकसित भूखंड हा शेतकऱ्याला दिला जाणार आहे.
पुरंदरमधील 7 गावांची एकूण 1216 हेक्टर जमीन आणि इतर 242 एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना व्याजासह एकेरी 1,61,01,925 रुपये दिले जाणार आहेत. फळबाग जमीन असलेल्यांना दुप्पट दर, तर विहीर बोरवेल यानुसार दर ठरले आहेत. विमानतळामुळे घर जाणार असलेल्यांना अतिरिक्त 2.5 गुंठे जमीन दिली जाईल, तर भूमिहीन शेतकऱ्यांना जवळपास 2 वर्षांचं वेतन देण्यात येणार आहे. पॉडकास्टची चौथी बातमी मुंबईतल्या वाहतूक बदलाची. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर शिवाजीनगर जंक्शन, लोटस जंक्शन, बैंगणवाडी जंक्शन, IOC जंक्शन मुंबई इथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. 17 मे ते 30 मे या दरम्यान 4 मार्गांवर जड व माल वाहतुकीला 24 तास बंदी असेल. या कालावधीत केवळ बेस्ट बस आणि जनावरं वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी असेल. वामन तुकाराम पाटील मार्ग, गौतम नगर रोड, पेरीफेरी मार्ग, देवनार रोड या मार्गावर इतर वाहनांना वाहतूक बंदी असेल. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात व्हंटा व्हायरसच्या उद्रेकाची. अटलांटिक महासागरातल्या एका क्रूझवर व्हंटा व्हायरस संसर्गाच्या उद्रेकानं खळबळ उडाली. व्हंटा व्हायरसनं 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटना आणि दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. मृतांमध्ये एका वृद्ध विवाहित जोडप्याचा समावेश आहे, तर 3 जण आजारी पडल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. यापैकी एकावर दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू आहेत. व्हंटा व्हायरस हा जगभर विविध ठिकाणी आढळतो. तो उंदीर, घुशी, खार यांच्या लघवी किंवा विष्ठेशी संपर्क आल्यानं पसरतो. यामुळे फुफ्फुसांचे किंवा मूत्रपिंडाचे गंभीर आजार होऊ शकतात. पॉडकास्टची 6वी बातमी मनोरंजन क्षेत्रातनं. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत धमाकेदार यश मिळवणारा थलपती विजय त्याच्या संपत्तीमुळे चर्चेत आलेला आहे. तो 624 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. विजयनं पैशांच्या सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दिलेलं आहे. एकाच बचत खात्यात तब्बल 213 कोटी रुपये, तर वेगवेगळ्या बँकांमध्ये 100 कोटी रुपयांच्या FD आहेत. शेअर बाजारात त्यानं केवळ 19 लाख रुपये गुंतवलेले आहेत, तर स्थावर मालमत्ता 220 कोटींची आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी क्रीडा विश्वातनं. T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकवल्यानंतर भारताला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. ICCनं आता T20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघानं अव्वल स्थान कायम राखलंय. भारतीय संघाचे 275 गुण आहेत, तर इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियानंही मोठी झेप घेतली आहे. 258 गुणांसह तिसरं स्थान पटकावलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव.